बोलणं आहे तीव्रतेचं का आहे, चीड आहे, परंतु मी नक्की सांगतो त्यांनी आता जीव वाचवा म्हणून पळा लागल्यात. त्यांचा जीव जाणार आहे हे मागल्या निवडणुकीलाच माहीत होतं. भूतकाळातमध्ये त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून ती लढाई फसवाफसवीची का केली होती की त्यांचं मन साक्षी देत नव्हतं म्हणून त्यांनी फसवलं होतं आणि फसवलं आणि तेच तोंडावर पडले. कारण रत्नापन्ना आणि ताईंना सहकार करणारे गडगेसाहेबासकट सगळी पुंडलिकभाऊ माणसं ह्या सगळ्यांच्या भावना ताईबरोबर जुडलेल्या होत्या. प्रत्येकाने योगदान दिलं आहे, परंतु चिंतेची बाब त्या 3 महिन्यामध्ये अशी होती, दिल्लीचं यश येतंय का नाही काय की, आणि यश आलं नाही तर वगच वाळलं पळापळी करणं बरोबर नाही असं सगळ्यांच्या मनामध्ये शुद्ध भावना होती. प्रत्येकाला लांब बसणाऱ्याला वाटत होतं की बाबा काय कराल्यात का नाही काय की, आणि सगळे झोपल्यात काय की. कुंभारसाहेबांचं तेच मत आहे की त्यामध्ये असं होतं कुंभारसाहेब की आम्ही ती दिल्लीची लढाई जिंकलो नसतो तर तुम्हाला हे बोलायसुद्धा तोंड राहिलं नसतं, परंतु हे आज आपण बोलतोय, ही शौर्यता आता दाखवतोय. ही याचं कारण असं आहे की ताईंनी घेतलेलं कष्ट, ताईच्या भावना आणि त्या भावनेतनं आलेलं यश, आणि मग परत संधी दिल्या की तुम्ही हातात शिक्का नाही, हातात उसाचा बुडका बी घेऊन जाणं गरजेचं आहे आता मतदानला. अशा पद्धतीच्या तुम्हाला ग्राउंड तयार करून द्यायचं काम अण्णा स्वतः आणि ताई केल्यात. हे अगदी मनपूर्वक पहिला रुजवून घ्या. आज अभिषेक पाटील इथं आहेत, कर्नाटकातनं ते आलेत. आज आमच्याकडं त्यांनी काय काय केले गंमत. 100 लोकांना असं दुखवलं आहे काय, 17 लोक पळतात हो, खरं 100 लोकांना असं दुखवलं आहे तुमचं बघतोच म्हणतात ती 100 लोक. काय पडली गो त्यांनी 100 लोक, अभिषेक त्यातलेच आहेत. हे उमेदवारी मागत होते ते देत नाही, आता नदीच्या पलीकडे या म्हणून सांगितल्यात त्यांनी काल, तुम्हाला दाखवतोच म्हणतात. असं 100 लोक त्यांनी त्यांच्या भोवतीनं आपणच त्यांनी शत्रू करून घेतल्यात. आणि ते 100 लोक त्यांनी ह्यांना वाटलं माझं पोरगा आणि मी हाय म्हणजे झालं की काय, पोरगा आणि मी हाय म्हटलं की झालं की, असं वाटलं आहे. सगळ्यांनी फसवल्यात. 17 लोक शाले आहेत असं समजल्यात आणि पळा लागल्यात. खरं नियतीचा खेळ आहे हो. नियतीच्या खेळानं त्यांना व्यसन घातल्या. शरद बस निवडणुकीत आता त्यांना व्यसन घालून सोडलेलं आहे. त्याची व्यसन आमच्या ताईवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये दिलेले आहे. तुम्ही गाडी कशी पळवायची ती तुमच्या हातात आहे. तत्व धोरणं सांगायचे दिवस नाहीत, लढायचे दिवस आहेत. तत्व धोरणं सांगत बसतील आणि वेळ निघून जाईल. तत्व धोरणं हे न सांगता एक माणूस 100 त्यांच्या माणसाला भारी आहे. त्यांची जिथं सभा आहे तिथं जाणं गावात तू करू शकतोस. शरद तिथं जिथं मीटिंग लावतात तिथं जाणे, आणि ऊस का नेला नाही, साखर का दिला नाही, आमचे शेअर ट्रान्सफर का केला नाही, आमच्या ठेवीच्या रकमा तुम्ही का वर्ग करून घेतला, आमचे कामगाराचे पैसे कपात का करून घेतला, सांगायला लाज वाटतं आहे. आत्ता कामावर असलेली काही मोजके लोक आहेत तिथं, अगदी मर्यादित स्टॉप आहे तिथं ह्यांची शिपूट राखायसाठी. त्या मर्यादित स्टॉपचा बी काही लोकांचा पगार ठरलेल्यातला निम्मा घेतला जातो आहे, निम्माच त्यांना दिला जातो आहे. शापुरी साहेब, रिटायर कामगार काडेसाहेब, तुम्ही हे दखल घेणं गरजेचं आहे की ज्यांचे पगारसुद्धा निम्मे घेतात हे संचालक बोर्ड. मग बाकीच्या गोष्टी मगाशी बाबून पाटील साहेबांनी सांगितलं किंवा पैसे मिळवायची पद्धती सांगितल्या, तर ते तुम्हाला सांगतो की तिथले जे टेंडर आहेत, कंपन्या तिथनं पळून जायचं. रेणुकावाली पळून गेल्या साहेब तिथनं, कारण त्यांनी तिथले कामगारांचे टेंडर बी ह्यांच्या पार्टनरशिप आहेत. आणि कामगार 100 कामावर असलेलं 200 कामाचं रजिस्टर भरून दिलं जातं आहे. हे चोऱ्या सांगायच्या लय आहेत. आता इथनं पुढं बघचिला ह्यात 1 महिनाभर पिरियड पाहिजे होता, गावागावात हलगी वाजली असती. आणि हे कुठं आता खपणार नाही. त्यांनी खपवाय गेलं तर ते खपणार नाही. आमची वेळ शुद्ध म्हणून परत ग्राउंड तयार झालं आहे. महावीर कामगाराचं 50 कामगार हजेरी लावायच्या वेळा 100 लावल्यात, त्याच्या त्यांच्या पार्टनरशिप आहेत. ते सगळे टेंडर ह्यांच्या खिशातल्या लोकांच्याकडे आहेत. मी कबनूरात आहे. ताईकडे ज्यावेळेला 6 महिन्यापूर्वी मी कबनूरातनं गेलो त्यावेळेला ताई कबनूर जिंकून आलो आहे. एकही पद कबनूरचं त्यांच्याकडे नाही आहे. हे संचालक पदच तेवढं राहिलं आहे. आणि हे पद आता तुमच्या हातात आलं आहे, काय करायचं ते. आणि ते अण्णांनी दिलं आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही,
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.